मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर पोलीस अधीक्षकांनी जालन्यात डीजे वाजवण्यास दिली परवानगी। नियमांच्या चौकटीत राहून जालन्यात नवरात्र उत्सवास रात्री 10 वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांना फोनवरून घडवून आणला संवाद। शिवसेनेचे युवा नेते अभिमन्यू खोतकर यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जालन्यात डीजे वाजवण्यास परवानगी आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दिली आहे। नियमांच्या चौकटीत राहून जालन्यात नवरात्र उत्सवात रात्री 10 वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे। डीजेच्या कर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वृद्ध नागरिकांना त्रास होतो, त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती। मात्र युवकांचा डीजे वाजवण्याचा हट्ट असल्याने जालना शहरातील काही युवकांनी शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांची भेट घेत त्यांना जालन्यात डीजे वाजवण्यास पोलिसांकडून परवानगी मिळवून द्यावी अशी विनंती केली। त्यानुसार अभिमन्यू खोतकर यांनी सदर बाजार पोलिसांची भेट घेत त्यांच्याकडे जालन्यात डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली। यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांचा फोनवरून संवाद घडवून आणला। अखेर नियमांचे पालन करून जालन्यात डीजे वाजवण्यास पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिवसेना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांनी दिली आहे। यावेळी अर्जुन खोतकर समर्थक शेख नजीर, माजी नगरसेवक महेश दुसाने, गोपाल काबलिया, अभिजित काबलिया यांसह डीजे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डीजे बंद झाल्याने स्वतः तुम्ही भेट दिलेली, काय सांगणार? आज जालना शहराच्या युवकांची भावना लक्षात घेता स्वतः मी, महेश काका दुसाने, गोपाल भैया काबले आम्ही सर्व सदर बाजार पोलीस स्टेशन येथे डीवायएसपी साहेब, कुलकर्णी साहेब आणि भारती साहेबांना भेटायला आलो। खरं तर सकाळपासून मला विविध युवकांचे फोन चालू होते की साहेब आज घट बसतायत, माता बसतायत आज, आणि त्या उत्सवासाठी आपल्याला डीजेला परमिशन भेटत नाही। जसं आपल्याला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सांगतात की महाराष्ट्रामध्ये हा जोराशोरात उत्सव साजरा झाला पाहिजे। मग आम्ही त्या निमित्ताने दोन्ही डीवायएसपीची आणि पीआय साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली आणि त्यांनी जी चौकट बनवून दिली, जे नियम त्यांचे आहेत, सर्वांच्या देखत मी डीवायएसपी कुलकर्णी साहेबांना शब्द दिला की एकही डीजे वाजवताना इथं नियमांचं उल्लंघन होणार नाही असा शब्द मी त्यांना दिला आणि शेवटी त्यांनी आम्हाला सर्वांना डीजे वाजवण्याची परवानगी दिली। खोतकर साहेबांचा फोन आला होता? हो, खोतकर साहेब सीएम साहेब शिंदे साहेबांसोबत आहे। शिंदे साहेबांचं सुद्धा बोलणं एसपी साहेबांशी आणि डीवायएसपी साहेबांशी खोतकर साहेबांनी करून दिलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्हाला इथे परमिशन मिळालेली आहे।